अनिशा मात्र नाही तेच धाडस अंगाशी येईल असं म्हटली. गप्प बसा, कोणीतरी आत अडकला असेल, आपण त्याला बाहेर यायला मदत करायला हवी. अनिशा जसं म्हटली तसं तोच त्या बंद वाड्यातून आवाज आला. वाचवा, अरे दरवाजा उघडा रे, मला कोंडून ठेवलं आहे. ती स्त्रीची हाक होती. खरी होती की खोटी, की या अनिशाचा आवाज हेर असलेल्या हवेने त्या ध्यानापर्यंत वाहत नेला होता, जे ऐकून त्या पाशवी शक्तीने पहिला फासा टाकला होता. ह्या मुलांच्या भाबड्या मनाला ती धोक्याची जाणीव सुद्धा होईल तरी कशी? परिपक्व मन आणि वय फक्त 10 वर्ष. समोर काय चांगलं आणि काय वाईट ह्यातला फरक ह्या वयात त्या बिचाऱ्या छोकऱ्यांना कसा कळणार? ते जे काही आवाज देत होतं ती एक चाल होती. ते अभद्र, आसुरी जे काही वाड्यात होतं ते मुलांच्या कोवळ्या वासाने जागृत झालं होतं. सावजाला त्याने हाक दिली होती. आता पुढे पाहिलं, कोणीतरी आत आहे, आत चला, मदत करू बिचाऱ्याची आणि बाहेर काढू त्यांना. लेट्स गो, अनिशा म्हटली. ती धावतच वाड्याच्या दरवाजाच्या दिशेने आली. ही अनिशा आपल्याला गोत्यात टाकणार ले का? जितेशने आपल्या मित्रांना तिला थांबवण्याच्या उद्देशाने म्हटलं, परंतु अनिशा कसली ऐकते. वाड्याच्या पायऱ्या चढून ती दरवाजासमोर आली. 2 झापांचं ते निळ्या रंगाचं वाड्याचं दार बंद होतं. कडीला गंज चढलेला टाळा होता, 4-5 वर्ष अगोदर लावलेला. पाऊस उन्हाने गंज चढली होती. दाराला कोळिष्टकांची जळमट मैताला घातल्या जाणाऱ्या हारासारखी लटकली चिटकली होती. ते दार पाहूनच मनात एक अनामिक भीतीची चाहूल लागत होती. मनात भयभावना दाटून येत होती. दरवाजाच्या ती चांडाळ चौकडी उभी होती. तोच बंद दरवाजाच्या पलीकडून तो अस्पष्ट असा आवाज आला. वाचवा, अनिशा, जितेश, दीपाली. आवाज अगदी पातळसर होता. आवाजाला भसाड्या खर्जातल्या स्वराची एक जोड होती. तो आवाज प्रत्येकाच्या कानांवर पडला तसे प्रत्येकाचं सर्व शरीर तसंच स्टॅच्यू होऊन उभं राहिलं. प्रत्येकाने प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे पाहिलं. दरवाजा तोडू, थांब, हाडकुळा काठी पैलवान जितेश म्हटला. तोच प्रत्येकाने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिलं. ससुरा जितेश बाबू, तू का CID देख के आया है का बा? अबे तो दया पण दुसऱ्या सीझनमध्ये दरवाजा तोडताना दाखवला नाही. तू काठी पैलवान काहे दम तोडत आहे? इथे ती आत कोण बाई आहे, तिला वाचवायचं सोडून तुझी हाडं खिळखिळी होतील रे. असं नको करू बाबा, अजय म्हणाला, परंतु मस्करीने नाही. पण अनिशा, दीपाली मात्र खी करत हसल्या. जोकच तसा होता. पुन्हा एकदा दरवाजा पलीकडून आवाज आला. वाचवा. पुन्हा आलेल्या आवाजाने विस्फारलेल्या डोळ्यांनी सर्वांनी दरवाजाकडे पाहिलं. एक काम करूयात, जयेश जोमटेच्या समर्थांना बोलवायचं. ते खूप पॉवरफुल आहेत. त्यांच्या कपाळाच्या कुंकवातून लेझर बाहेर पडते. ते हे टाळं तोडून देतील, अजय म्हणाला. तो जितेशने त्याच्या डोक्यात टपली मारली. आबे वेड्या, ते पात्र स्टोरीतलं आहे, रिअलमधलं नाही. गप्प बस, जोकचा टाईम नाही हा. कुठे काही मोठा दगड मिळतो का पहा आणि घेऊन या. टाळा तोडून टाकू भेंडी. 1 मिनिटात शोधाशोध केल्यावर सर्वांना एक दगड मिळाला. अनिशा दरवाजात दगड घेऊन उभी होती. डोळ्यांना दरवाजाची कडी दिसत होती. त्याच कडीच्या जरा खाली ते टाळ होतं. अनिशाने उजव्या हातात दगड पकडला, हाताखाली ओठ दाबले, उजवा हात वर नेला, तिप्पट वेगाने खाली आणत टाळ्यावर मारला. पण चुकून किंवा नकळत अनिशाच्या हातातून दगड घसरला. टाळ्याला फक्त स्पर्श करून खाली कोसळला. अरे यार, दगड स्लिप झाला, सॉरी, अनिशा जरा दात काढत म्हटली. खाली पडलेला दगड उचलायला म्हणून ती खाली वाकली, पण तोच सर्वांच्या कानांवर तो आवाज पडला. ठक, अगदी मंद असा आवाज, काहीतरी अनलॉक खुलल्यासारखं, जसं की तो टाळच. होय, तोच तो टाळा खुलला होता. सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक, अचंबित, नवल असे भाव उमटले होते. दगड टाळ्याला फक्त स्पर्शला होता, मग तो खुलला कसा? नक्की काय घडलं होतं? कोणाला काही कळालंच नव्हतं.
किंवा मनात येणारा जरा भीतीदायक विचार असा की ते टाळत्या वाईट शक्तीच्या इशाऱ्याने हुकुमाने खुल्लं होतं। जणू सावजाचं कोवळं मांस खाण्याची त्याची तलप आवरली जात नव्हती। अरे बघताय काय, चला आत, मागून दीपाली ओरडलीच। अनिशाने कडीतला टाळा काढून बाजूला ठेवला, कडीतून बोल्ट सरकवलं। वर्षानुवर्ष बंद असलेल्या त्या वास्तूचा तो श्रापित जबडा उघडला। आतून घाणेरडा, कडवट, तिखट असा हवेचा दर्प या मुलांच्या नाकात शिरला। दरवाजातून आत हॉल होता। आतमध्ये टेबल, खुर्च्या, सोफे होते। उजव्या बाजूला वर जाणारा जिना होता। विलक्षण आश्चर्यकारक बाब अशी साचलेली धूळ वास दरवाजा उघडताच बाहेर तर आली होती, पण बंगला अगदी साफसुथरा होता। भिंतीचा रंग, खालची फरशी, सोफा, टिपॉय सर्व साफसुथरे होते। भिंतीच्या कानाकोपऱ्या कुठे जळमट नव्हती। असं वाटत होतं ती वास्तू आताच काही वेळापूर्वीच नोकर चाकरांनी झाडून पुसून स्वच्छ केली होती। आणि खरंही होतं ना, ती जागा एका घातकी क्रूर शक्तीने, आपल्या मायावी काळ्या शक्तीने खोट्याचा मुखवटा पांघरून स्वच्छ केली होती। हे सारं दृश्यच साफ खोटं होतं। मनावर एका मायावी शक्तीने मोहिनी घातली होती, ज्यात सर्व मुले फसले होते। मुलांनो वर या, पुन्हा आवाज आला, पण कसा, प्रेमळ स्वरातला। होय तर तो मदतीचा आवाज जाऊन आता प्रेमळ साथ देणं सुरू झालं होतं। चला, जिना आहे, लवकर चला। सर्वजण जिन्यातून चालत वर जाऊ लागले। जिन्याच्या लाकडी पायऱ्यांचा तो कर कर असा बेसूर आवाज होत होता। सर्वजण दुसऱ्या मजल्यावर आले। आजूबाजूला काळोख होता। एक विलक्षण शांतता होती। मुलांच्या समोर एक कॉरिडॉर होती। दोन्ही बाजूंना दोन दोन मिळून अशा 4 खोल्या होत्या। त्यातलीच ती डाव्या बाजूची सर्वात शेवटची खोली। तिथूनच तो आवाज आला, दार ठोठावण्याचा आवाज। सर्वजण हळूच दबकत, जरा भीतच त्या दरवाजापाशी चालत आले। जुनाट 2 झापांचा पांढरा रंग दिलेला तो दरवाजा होता। दरवाजाची कडी लावून टाळा बसवलेला। का, कशासाठी? त्याच टाळ्याच्या खाली एक छोटंसं छिद्रमय होल होतं। इथे पण टाळा आहे आता, जितेश म्हटला। आता काय? जा अनिशा, दगड घेऊन ये, अजय पटकन म्हणाला। हे सर्व मदतीचा प्लॅन तिचाच होता। शेवटी दगड आणण्यासाठी तीच खाली निघून गेली। सध्या हे तिघेजणच तिथे दुसऱ्या मजल्यावर उपस्थित होते। कॉरिडॉरमध्ये अंधार असला तरी साफसफाई चांगली केली होती। खाली शाही फरशी होती। भिंतींना सुद्धा फरशा लावल्या होत्या, ज्याने अवतीभोवतीचं वातावरण थंड होतं। की या थंडीमागचं कारण काही वेगळंच होतं, जसं की ही थंडी साधीसुधी नव्हती। खासच या थंडीसुद्धा एक जहरी अंश दडला होता। दरवाजाच्या कडी खाली एक छिद्र होतं। आत कोणी आहे का हे पाहण्यासाठी जितेश हळूच खाली वाकला। त्या छिद्रापाशी आला व एक डोळा बंद केला। हलकेच डोकं पुढे सरकवून उघडा असलेला डोळा त्या होलला लावला। त्या उघड्या डोळ्याला आता ती आतील अंधारात बुडालेली खोली दिसत होती। हॉलमध्ये पांढऱ्या कापडात झाकलेलं टिपॉय, सोफा, टेबल, अजून बरंच काय काय नजरेला दिसत होतं। तोच अचानकच न जाणे कोठून तो लालसर, मंद, क्षीणसर प्रकाश उमटला। खोली मंद, भेसूर, लालेलाल, रक्तरंजित कमानीने उजळून निघाली। त्या लालेलाल प्रकाशात निर्जीव वस्तूंना भेसूर, अभद्र, अनाकलनीय असे आकार घेतले। भिंतीवर पेंढा भुसा भरलेले हरण, वाघ, माकडांचे डोळे जणू पिवळ्या निळ्या रंगाने चकाकल्यासारखा भास झाला। त्या छोट्याशा छिद्रातून जितेश सारी खोली निहाळत होता। त्या खोलीतला तो लालेलाल प्रकाश पाहता जितेशला भय वाटू लागलं होतं। गळा सुकलेला, कपाळावरून घामाची ओघळ वाहत होते। अचानकच जितेशच्या भिरभिरत्या नजरेला त्या लाल प्रकाशात जरा बाजूला एक झुलणारी खुर्ची दिसली। त्याची नजर त्या खुर्चीवरून पुढे निघून गेली। तोच त्याला जाणवलं, काहीतरी नजरेतून सुटलं आहे। होय, त्या झुलणाऱ्या खुर्चीत
काहीतरी पाठमोरं बसलं होतं. खुर्चीवर एक टक झुलत होतं. डोक्यावर पांढरे केस होते. अंगात फुलबायांचा काळा सदरा होता. खाली लाल विजार होती. अचानक ते झुलणारं आत्मा, पिशाच, भूत किंवा बापूचं जे काही होतं ते झुलायचं थांबलं. कमरे इतकं शरीर त्या ध्यानाने वर उचललं. 2 पायांवर जागेवर उभा राहिला. उभं राहताच त्याच्या पाठीच्या मणक्याचा हाड कडाकडा मोडला. आलात मला सोडवायला. ते टक्कल पडलेलं डोकं, टाळूवरचा भाग तुळतुळी सपाट, मागे मात्र पांढरे केस होते. त्याच ध्यानाच्या तोंडून पुन्हा एकदा तो आवाज आला आणि ते खुर्चीतून उठून उभं राहिलेलं ध्यान खांदे हलवत खदाखदा हसू लागलं. हा असला अघोरी, भयप्रद, मनावर आघात करणारा, भयाची धडक देणारं दृश्य पाहून जितेशच्या या मणक्यावरून कोणीतरी धारदार टोकदार टाचणी फिरवली. डोक्यात आत असलेला मेंदू, त्या खोपडीतल्या मेंदूवर कोणीतरी गंजलेली तार खरकन ओढावी तसा अंगावर, पायाच्या तळव्यापासून ते गुडघ्यापर्यंत मुंग्या मारल्या. घरकन त्या ध्यानाने आपली मान मागे वळवली. छिद्रातून आपल्याकडे पाहणाऱ्या जितेशकडे पाहिलं. सर्व शरीर कडाकडा हाड मोडत मागे वळलं. त्या लालसर प्रकाशात बापूचा तो भयावह चेहरा आसुरी, दळभद्री, भयावहपणे चमकून चकाकून उठला. काय रे कारट्या, पकडला ना, असं म्हणतच दोन्ही हात हवेस समोर करत त्या ध्यानाने विलक्षण वेगवान धाव जितेशच्या दिशेने घेतली. जितेश खाडकन दरवाजापासून मागे झाला. त्याच्या मागे अजय, दीपाली उभी होती. ह्याला काय झालं अशा आविर्भावात पाहत होती. जितेशच्या पोटात गोळा आला होता. उरात आग पेटली होती. ते 2 झापांचं दार जर मध्ये नसतं तर काय झालं असतं, हा विचार करूनच रुद्रच्या अंगावर काटा उभा राहिला. तोच अनिशा हातात दगड घेऊन आली. चल बाजूला हो रे, दरवाजा खोलू दे, अनिशा म्हटली. पागल झाले का? आत माहितीये का कोण आहे? बापू आहे आत. भूत आहे त्याचं, जितेश पोततिडकीने म्हटला. तोच धाड असा विलक्षण भारदस्त आवाजात पलीकडून दरवाजावर धाप पडली. ए उघडा, ए कारट्यांनो, दरवाजा उघडा. त्या बंद दरवाजा पल्ल्याडून तो विचित्र खर्जातला, लोखंडावर लोखंड घासावा असा, ट्रेनच्या ब्रेकचा चुई असा छातीत चर करणारा आवाज आला. त्या आवाजातली लयच अशी होती की आत ते जे काही होतं त्याची जाणीव होत होती. आत काहीतरी पाशवी, छन्नी, आसुरी, आघोरी अशा श्रेणीतलं आहे हे त्या मुलांना कळालं होतं. काय झालं आणि काय दिसलं आत? अनिशाने काळजीने भयमिश्रित स्वरात उच्चारत विचारलं. आत मेलेला बापू होता. बापू होता आत, जितेश पटकन म्हटला. त्याच्या नजरेसमोरून तो भयावह चेहरा आत जात नव्हता. जितेश विस्फारलेली नजर त्या बंद दरवाजावरच खिळली होती. भयान चेहरा पांढरा निळा झाला होता. तोच धाड धाड एकापाठोपाठ तो बंद दरवाजा आदळू लागला. दोन्ही फळ्या अशा काही हालत होत्या की आताच निखळून पडतील आणि आतलं बापूचं ध्यान बाहेर येईल. अचानक घडलेली ही क्रिया पाहता या चौघांची भीतीने गाळण उडाली. भीतीची एक एक इंजेक्शन उरात घुसली आणि चौघेही धूम ठोकून होतकरांच्या बंगल्यातून बाहेर पळाले. जिन्याचं अंतर मगाशी अर्ध्या सेकंदात पार केलं होतं, पण आता जिना जणू दूर दूर गेला होता. हे 4ही जण धावत होते, पण जिन्याचं अंतर क्षण मात्रही कमी होत नव्हतं. आजूबाजूचा तो फसवा नजारा बदलला. कॉरिडॉरमध्ये धूळ साचली होती. भिंतीचा रंग उडाला. कोपऱ्या अशुभ कोळ्यांची जाळे आली. खाली फरशीवर मरणाची घाण साचली होती. तोच तो बापूच्या खोलीचा दरवाजा उघडला. धाड असा आवाज होत आतल्या आत आदळला. त्या उघड्या दरवाजातून लालेलाल भेसूर प्रकाश बाहेर पडला. त्यासहितच ते धुकं बाहेर येत होतं. मंदगतीने झिरपत बाहेर येत होतं आणि त्याच धुक्यातून लालेलाल प्रकाश. बापू चालत कॉरिडॉरमध्ये आलं. सामान्य मानवाची उंची साधारण किती असावी? 4 फूट 5 फूट, पण हे ध्यान विलक्षण उंच होतं. 7 फूट 7 फूट काटकूळ
अंगात काळा सदरा होता, खाली लाल विजार होती. ते घारे चिंचोळे, निर्विकार, शून्य भावहीन डोळे मुलांवर भुकेल्या हैवानाप्रमाणे खिळले होते. हे असलं हृदयाचं पाणी पाणी करणारं दृश्य पाहून मुलांची भीती द्विगुणित झाली. अंगाला घाम फुटला, सर्व शरीर थरथरू लागले. ते फेंद्र चेटकिनीसारखं नाक, त्या नाकाने बापू ह्या मुलांच्या अंगातून निघणाऱ्या भीतीचा वास घेऊ लागला. त्यांच्या फाटक्या गुलाबी ओठांवर हलके हलके मंद हसू आलं, पण त्यात आसुरी छन्नीपणा ठोसून ठोसून भरला होता. बाहेरून होतकर वाडा दिसत होता. तोच त्या चारही मुलांच्या त्या मरणासन्न, वेदनेने पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्या बाहेर पडल्या. जरा वेळ तो मृत्यू शय्येचा, वेदनेचा आवाज चालला. मग सर्व शांत झालं. होतकरांच्या वाड्याचा तो उघडा दरवाजा दिसत होता. हळूच त्याच्या दोन्ही झापा आतल्या बाजूने जात बंद झाल्या. खाली पडलेला टाळा आपोआप हवेत आला. त्या कडीवर फीट बसला. मग त्याचा तो लॉकही आपोआप लागला. जणू कोणीही तो दरवाजा उघडला नव्हता अशा आविर्भावात. कारण होतं दुसऱ्या सावजाची प्रतीक्षा. मग जाताय ना होतकर वाड्यात?